प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 380 पूर्ण वाचून थांबलेलो होतो. पुन्हा 380कडे पाठीमागे जाऊया. प्रकरणाचं नाव आहे प्रकरण क्रमांक 64 ध्यान विधी आणि श्लोक क्रमांक 380 त्याच्यामधला दुष्ट आणि दुःखकारक अनात्म वस्तू विचाराचा त्याग करून जे मोक्षास साह्यभूत असते त्या आनंदरूप आत्म्याचे चिंतन कर. हे चिंतन मुक्तिकारक असते. ध्यानाचा विधी सांगतात. ज्यावेळेला आपण चिंतन करायला जातो त्यावेळेला विक्षेप येतात ना आपल्याला. विक्षेप कशाचे येतात? अनात्म वस्तूचे येतात. आत्मवस्तूकडे जात असताना मग अनात्म वस्तूला तू ड्रॉप कर. एक चिंतन असे असं बसून पण आहे, हे स्थूल चिंतन आहे. आणि अंतःकरण वृत्तीमध्ये परत त्याचं सुपासारखं पाखडणं चालू ठेवायचं. उपन्न जसं चालू आहे सार आसार सार आसार असंही एक चिंतन आहे, एक सूक्ष्म चिंतन आहे की मला कशाला कनेक्ट राहायचं आहे आणि कशापासून मला बाजूला जायचं आहे. तर अनात्म वस्तू विचाराचा त्याग कारण ते अनात्म वस्तू दुष्ट आहेत आणि दुःखकारक आहेत. का? स्वरूपाच्या घराकडे जाताना ते अडथळा व्यत्यय निर्माण करतात. जे मोक्षास साह्यभूत असते. मोक्षास साह्यभूत काय? आनंदरूप आत्म्याचे चिंतन कर. मी ब्रह्मरूप आहे असं चिंतन कर. हे चिंतन मुक्तिकारक असते. आता सांगा, या ग्रंथामध्ये जर एखाद्याने वाचलं नवीन पुस्तक विकत घेऊन आणि त्याला बोध नाही साधूचा, काय चिंतन करील आणि काय भूमिका करू शकतो तो? या अँगलनी याला परोक्ष ज्ञान म्हणतात की तो नुसता ऐकतो, वाचतो आणि सांगतो, परंतु त्याची त्याला अनुभूती येणार नाही. तो स्वतःला कधीच आनंदरूप आत्मा समजणार नाही. अहो, मी कधी मागे पण म्हणायचो आपले बाबांचे भाऊ, त्यांना भगवान बाबांना आपल्याला तर अंतरंग साधन दिलेले, तरी सुद्धा आपली भूमिका होत नाही. बहिरंगवाल्याने विचारच करायचा नाही त्याचा. खाणाराचं पोट भराना आणि त्याला नुसतं म्हटलेलं आहे बोलाचं चिकडी आणि बोलाचाच भात, जेवण या कोण तृप्त झाला. आता हे जे परोक्ष ज्ञान ज्याला म्हणतात ना, त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी हा अभंग खर्च केलेला आहे. काय? बोलाचीच कडी बोलाचाच भात, जेवण या कोण तृप्त झाला. मग नाही होणार. म्हणून आपल्याला अंतरंग साधनं करावी. परमार्थ अंतरंग साधन म्हणजे 100%, 1001% म्हणलं तर चालेल. आपल्याला तत्वमसी ह्या महावाक्याचा आपल्याला बोधाची गरज आहे. आपल्याला त्याचा बोध झालेला पाहिजे. बाहेर गेले ते काय असं? मग बरं. जे घरी आहेत त्यांनी वेळेतच यायचं. घरी आहेत त्यांनी कामावरून फार लेट आला, 10-5 मिनटं लेट तरी चालेल. काय चाललं होतं? तुम्ही किती पॉवरफुल आहेत सगळे श्रोते. आमच्या घरचे म्हणतात तुमच्यापेक्षा बाकीचेच हुशार आहे जास्त. हे किती तुम्ही बोधटाम, तुम्हाला किती विक्षेप आला तरी विक्षेप होत नाही, आहे की नाही? हे बरोबर आहे तुमचं. अंतरंग साधन आपल्याला जोपर्यंत महावाक्यात आपलं परम भाग्य आहे. पण आपल्या अशी काही दळबद्री आहेत. आता ही काय वाक्य झालं का? हे संसदीय वाक्य आहे का? पण त्यांची चीड येते सात्विक. एवढे मिळून म्हणतात आपल्याला बाबांनी हे समजून सांगितलेलं आहे, पण अजून काही समजून घ्यायचं असेल ना तर दुसऱ्याच्या उष्ट्या पत्रावळ्या जायच्या खायला. आता हे बरोबर आहे का नाही? त्यांचं जीवन त्यांनी पत्रवळे फेकून दिले, हे चाटायला चालले ते. आणि त्याचं भूषण वाटतंय. आणि अनुमोदन देणार त्यांचे दुप्पट शान आहे ते अनुमोदन देणारे. त्यांना काय करावं कळलं नाही. पण आता काय करायचं? गलांडे मावशी म्हणतात उंदराच्या गळ्यात घंटा का? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधायला जायचं? जो उंदीर खायला बांधायला जाईल त्यालाच गट करून टाकीन. असल्यांच्या हातात परमार्थाच्या धुरा आहेत. म्हणून विवेकी परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. परमार्थ करणारे तर पायलीला 15 दमडीला 16 आहेत. बाबांच्या भाषेत खातात शेरभरण हाकतात 150, परंतु अनुभूती आणि सच्च्या गोष्टीबद्दल नाही तेवढी आत्मीयता. तेवढी आत्मीयता नाही. जे आता समजा आपण म्हणतो बाळासाहेब ठाकरे, ते म्हणले गर्व से का हो हम हिंदू आहे. त्यांच्या पिल्लावळांना तेवढी आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढी होती ना तेवढी त्यांच्या सरदारांना होती. म्हणून स्वराज्य झालं, एरवी झालं नसतं.
आणि त्यांना पण त्याची जाण होती. गादीवर बसताना चित्रीकरण दाखवताना बघा ना, गादीवर बसायला चालले, एक एक पायरी होतं त्यांना, एक एक सरदार ज्याने स्वतःचं जीवन समर्पण केलेलं आहे, त्यांची चित्र डोळ्यापुढे येऊन गेले. ते म्हणले, हे माझ्या एकट्याच्या जीव नाही, हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणून मेळ मिळविला गोपाळांचा. खूप खूप अलर्ट राहायला पाहिजे. खूप याच्यामध्ये आपण जीवाभावाने पारमार्थ केला पाहिजे, जीवाभावाने केलं पाहिजे. आणि वेळ आहे ना, एवढा वेळसुद्धा आपण त्याच्यासाठी व्यर्थ घालवला नाही पाहिजे. काय माऊलींवर श्रद्धा आहे, आळंदीला चालले तर अन्नदान घालतात आणि काही सदरे घालून नाटकं गंधन गोळ्यान उघळतात. रिकामा अर्ध घडी राहू नको, हा नियम जर ज्ञानेश्वर महाराजांचा फॉलो करत असेल त्यांनीच आळंदीला यायचं, नाही तर घरी राहायचं. आपलं चाललंय ते बरं आहे. उलट काय झालं, जे करणार आहेत ना ते कन्फ्यूज व्हायला लागलेले आहेत. ते म्हणतील हे तर लय जुने आणि हे आम्ही काल आलेलो, यांचीच ही कंडिशन आहे, तर आपली काय कंडिशन होणार आहे. ध्यानावर राहून केलं पाहिजे. अनात्म वस्तूंचा टोटल आपल्या धिक्कार झाला पाहिजे मनाचा. हां, विषयाचा कसा धिक्कार करतो तसा. आणि मी आनंद स्वरूप आत्मतत्वाचे चिंतन कर, हेच चिंतन मुक्तिकारक असते, हे सुटण्याला कारण आहे. बरं, हे सोडून दिल्यानंतर काय आपण काय भंगार भिकारी नाही होणार. आपण उलट त्या राज्याचे खरे वारसदार होणार. आपण अनात्म वस्तू संबंधीची चिंता आणि उत्कंठा हे पाप असून, तुकाराम महाराजांना हे कळालं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, सक्का भाऊ आणायला गेला त्यांना, आणि जिथे ध्यानाला बसले होते ती वाघाची गुहा होती. तर संतू जगनाडे त्यांचे जीवापाड मित्र लहानपणापासूनचे, ते म्हणले मी जातो आतमध्ये. नको म्हणले, मी जातो, माझ्या भावाच्या ऐवजी जर वाघ निघाला तर फाडशा पहिला माझा पाडील. गेले, महाराजांना पाहिलं तर उठता येईन 15 दिवसामध्ये, एवढं असं त्यांचं कृश झालं होतं शरीर. मग संत जगनाडे खाली राहिले, वर त्यांच्याबरोबर, आणि भाऊ परत खाली गेला आणि खालच्या लोकांकडून थोडीशी भाकरी चटणी पाणी घेऊन गेले खायला घालताना. तरी पण देऊमध्ये एंट्री मारताना म्हणतात, आपलं जेवढं आहे ना बाड, काय म्हणतात त्याला, हिसाब असतो त्याला, खतावण्या, जे हिसाबाच्या वया, विनायक महाराजांना किती दिले, गुरुबाबाला किती दिले, शिंदे बाबाला किती दिले, त्या सगळ्या म्हणले फाडून फेकून द्यायच्या. नाही तर मला आता साक्षात्कार झालाय तेव्हा मी पाहणार समबुद्धी, पण माझा अहम जेव्हा जागृत होईल तेव्हा मी नळीला नक लावून देणार. कधी टाकता आपले पैसे, तुम्ही मला काय समजता, मला समजता तसं एवढं समजू नका. एका महाराजांनी व्याजाने पैसे दिले होते आणि त्याला व्याजाने पैसे दिले, ते कंगाल झालं, गावाला गेला डॉक्टर, आणि त्या गाडीवर आपला साधक होता ड्रायव्हिंग करा. ते त्याच्या गावाला गेले, त्याला म्हणले तू महाराज समजू नको मला, हां मी वसूल करायला लागलो. महाराज बिराज गेला बाजूला सगळा बघा. आणि ते झाल्यानंतर ते आला त्या गाडीत घेऊन, आणि गाडीत घेऊन आलो असंच एका ठिकाणी चर्चा चालू होती. तो आपल्या महात्म्यांबद्दल बोलायला लागला, कीर्तनकार बाबा त्यांचं काय खरे, ते चकवे महाराज असे, ते श्रीपाद बाबा असे तसे. आता हा तो म्हणला तुम्ही कसे आहेत मला माहिती आहे, कमीत कमी ते तुमच्यासारखे व्याजाने पैसे देऊन परत समोरच्याला ढोस द्यायला गुंडांसारखे जात नाहीत कुठे इकडं. बास त्याचं पाणीच करून टाकलं माणसामध्ये. का गेलो होतो आपण तिकडे, आपण का तिकडे गेलो होतो, हां खतवण्या बुडून टाकल्या. पण त्यांच्या बायकोने भावाला सांगितलं, भाऊजी तुम्ही सांगा माझ्या पण अर्धा हिस्सा आहे त्याच्यामध्ये. मग ठीक आहे म्हणले, माझ्या हिश्श्याच्या बुडवतो, तुझ्या हिश्श्याच्या राहू द्या. का बघा, एकदा त्याला ना, कारण नंतर होईल ते पाप आहे. अनात्म वस्तू संबंधीची चिंता आणि त्याची उत्कंठा, चिंता आणि परत उत्कंठा, आपल्याला हे पाप असून त्या वेदना दुःख आणि यांनी भरलेले असतात. आणि तेच सर्व दुःखाचे आणि विक्षेपाचे कारण असते. मी माझं जेवढं आहे, अहम आणि ममता म्हणजे माझं सगळं, त्याच्यामध्ये शरीर मन बुद्धी हे दुःखाला कारण आहे. याच्याबद्दलशी आपला संबंध तुटला पाहिजे. मी देव आहे, परमार्थ करून जर हे नसेल जमत तर कशाला करायचं. त्यापेक्षा संसार तरी चांगला नेटाने होऊ शकतो. धड हे नाही धड ते नाही. आपले एक महात्मे आहेत, त्यांनी अनुग्रह घेतला आणि मला लय आग्रह केला, जेवायला चला घरी, जेवायला घरी गेलो त्यांच्या घरी जेवायला. तर त्यांच्या पत्नीला मी म्हटलो की काका आहेत ना, अजून अर्धा अभ्यास झाला आहे, अजून अर्धा अभ्यास बाकी आहे त्यांचा. ते दुसऱ्या दिवशी गाडीवर मला भेटलं, म्हणले काय माझी घरी येऊन इज्जत काढली. म्हणलं काय झालं. ते म्हणले घर का धोबी का कुत्ता न घर का न घाटका, अशी कंडिशन सांगितली तुम्ही काकीला माझी.
बघा आता, अशी नको व्हायला आपली कंडिशन. एकतरी नाहीतरी सुखे करावा संसार, बस तिकडं तरी राहायचं नीट. मग शरीर मन माझ्या मनाला पटत नाही. तुझ्या मनाला कोण विचारतं? घरचे विचारतात का? विचारतात? हां, बुद्धी, आमच्या बुद्धीचं कोण तुमच्या बुद्धीला विचारतं? दृश्य भावना विचार मिळून अनात्म वस्तू बनलेल्या आहेत. हे शरीर अनात्म आहे. आणि हे कुठपर्यंत अनात्म आहे माहिती आहे? जोपर्यंत त्याच्याबद्दल आसक्ती आहे तोपर्यंत अनात्म आहे. ज्या दिवशी आसक्ती संपली ना त्यावेळेला विटे सहित चरण ओवाळील, मग शरीरासहित ब्रह्मा होता आपण. एवढं सुद्धा या जगात देव सोडून दुसरी गोष्ट नाहीत. पंचमहाभूत वगैरे ह्या सगळ्या तुमच्या आपल्या डोक्यातल्या जे वळवळ किडा करतो ना तो शांत करण्यासाठी ह्या सगळ्या चर्चा आहेत. नाही तर एक परमात्मा सोडून एका जगात दुसरं काहीच नाही. अद्वैतो किंवा एकम अद्वितीय ब्रह्मच या जगामध्ये. ब्रह्माखेरीज, बघा कालचंच वाक्य होतं, ब्रह्माखेरीज इतर सर्व गोष्टी असत, पूर्णपणे असत्य होत. तुम्ही जेव्हा निद्रेतून जागा होता त्यावेळेला मात्र सगळं तुमच्यासाठी जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे. म्हणून अनात्म वस्तू संबंधी दुःखमय चिंता करण्याची सोडून द्या. कशाची चिंता करताय? अशा रीतीने अनात्म्याचा त्याग करून शरीर मन बुद्धी दृश्य भावना विचार आणि द्रष्टा भावना विचार यामुळे निर्माण होणाऱ्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची साह्यभूत होणाऱ्या आत्मतत्वाच्या आनंद स्वरूपावर सतत चिंतन करा. सतत नामस्मरण करायचं. नाही होणार, पण याचा अर्थ होणारच नाही असं नाही. प्रयत्न करता असाध्य ते साध्य करिता सायास. हळूहळू हळूहळू जर आपल्या मनाला वळण लावलं, पडिले वळण इंद्रिया सकळ, मग भाव तो निराळा नाही दुजा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हे म्हणणं आहे ना आपलं. एक दिवशी असं झाल्यानंतर म्हणायला यायला लागलं तर किती आनंद येतोय माणसाला. अभंग म्हणायला यायला लागलं तर आनंद. त्याच्यात जर चरणाला चाल लावता आली तर अजून डबल आनंद. ते पण जर आपल्याला जर चांगल्या माणसाबरोबर म्हणता आलं तर तो वेगळाच आनंद. हे नुसतं कशाचा आनंद आहे? हा म्हणण्याचा. आता त्यांना म्हणण्याचा आनंद ना, आपल्याला फक्त ऐकण्याचा आनंद आहे. त्याच्याशी जेव्हा समरस होऊ ना तर मग त्याचं वर्म जाणे तुका गाठ पडे ठकठका. त्या वस्तूची ना आपली जर भेट झाली तर त्याचं वर्म जाणे तुका. जो त्यातला तत्वज्ञ ज्ञानी आहे तो जाणू शकतो यातली काय मजा आहे ती. साधक ध्यान साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असताना आत्मतत्वावर चिंतन करण्याच्या पद्धती श्री आदिशंकराचार्यांनी पुढील श्लोकात स्पष्ट केल्या आहेत आणि आता ते स्पष्ट करत आहेत. एक जण वरती या, तू ये, नाही तर तुम्ही या. हां, तो तिथं खाली बसा. श्लोक क्रमांक 381. स्वयंप्रकाशी, बघा सर्व वस्तू मात्राचा साक्षी असलेले हे बघा आत्मतत्व, त्याची बैठक प्रज्ञा असते व विज्ञान कोशात निरंतर प्रकाशते. बघा हे स्वयंप्रकाशी आहे, त्याला दुसरं कोणी प्रकाशित करू शकत नाही. सूर्य स्वयंप्रकाशी आहे का? तो परप्रकाश आहे. आणि हा स्वयंप्रकाश आहे. सर्व वस्तू मात्रांचा साक्षी असलेले. आकाश सगळ्यांना साक्षी आहे, पण आकाश कोणात गुंतलेलं नाही, पण सगळ्यांना साक्षी आहे, पाहते, त्याच्यामध्ये सगळे खेळतात, पण तो त्याच्यापासून वेगळा आहे. असलेले हे आत्मतत्व, याची बैठक प्रज्ञा असते. बघा तो कोणत्या स्टेपला आहे? देव पाहो उंच प्रज्ञेच्या ठिकाणी. त्याला एक त्याच्या अलीकडचा एक शब्द बुद्धी, आणि बुद्धीचा हजारोपट प्रज्ञा. तिथे तो त्याचे प्रस्थापित झाला. काय म्हणतात? तेथे झाली अधिष्ठान. तिथं बसलेले आहे ते उंच देवाचे, तेथे झाले अधिष्ठान. त्या विज्ञानमय कोशात निरंतर प्रकाश ते बुद्धिरूपी. बुद्धी म्हणजे निखळ प्रज्ञा. फक्त देवच जाणतं, नश्वर जाणत नाही. अर्जुना तैशी ईश्वरा वाचून काही, जी अनिकलानी नाही तेच एक बुद्धी आहे जर अर्जुना जगी. बस ती बुद्धी, त्या बुद्धी तत्वामध्ये ते खेळतं, ते तिथं राहतं. आणि त्याने पाहिलं जे अनात्म वस्तूहून वेगळे असते, नासक्यापेक्षा ते वेगळं आहे.
अशा या आत्मतत्वास तुझ्या चिंतनाचे लक्ष करून काय तुला प्राप्त करायचंय त्याच्यावर लक्ष ठेवायचं. लक्ष लावणी राहा गोविंदुगा, किंवा तुका म्हणे लक्ष लक्षोणी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. बाकीचे कुठचे आहेत काय माहिती, लक्षच नाही, त्यांचं ध्येयच नाही ठरलेलं. ध्येय ठरलं पाहिजे. एस टी स्टँडला गेला आणि चौकशी बोर्डवाल्याच्या साहेबाला सारखा विचारतो, ही गाडी कुठं जाते, ही गाडी कुठं जाते, ही गाडी कुठं जाते. शेवटी त्याने विचारलं तुम्हाला कुठं जायचं, म्हणलं अजून काही ठरलंच नाही कुठं जायचं. हां म्हणजे हां हां यांना मी फोनवर विचारलं का तुम्ही कुठे का, हे मला म्हणतात तुम्ही कुठे सांगा. बरोबर, त्याप्रमाणे आत्मतत्वास तुझ्या चिंतनाचे लक्ष करून तेच तुझे आत्मस्वरूप आहे असे समजून घे. लक्ष त्याच्यावर ठेव. बघा आता काय सांगितलं, त्याच्यावर लक्ष ठेव. ते स्वयंप्रकाशी आहे, त्याची बैठक प्रज्ञेमध्ये विज्ञानमय कोशामध्ये, ते सर्वांना साक्षी आहे, ते स्वयंप्रकाशी आहे, त्याच्यावर लक्ष ठेव. आणि आता पुढचं वाक्य, त्याच्यावर लक्ष ठेव आणि ते तुझे आत्मस्वरूप आहे असे समजून घे. बघा पहिलं काय सांगितलंय, लक्ष ठेव म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे. खरं आहे का मानायचं ते खरं आहे, पण लगेच तुला पटणार नाही म्हणून मानिजे. तसं तू तिथे लक्ष ठेव आणि लक्ष ठेवल्यानंतर तेच तुझ्या आत्मस्वरूपे असे समजून इतर सर्व चिंतनाला फाटा देऊन अखंड वृत्तीने त्याचे चिंतन कर. आता आपण कधी कधी म्हणतो श्वासावर, श्वास हा एक साधन आहे तिथपर्यंत जायचं, पण श्वासाने बी चिंतन करणार आहेत, अवस्था बी तुफान आहेत, पण देहबुद्धी गेलीच नाही, सत्संगाची गोडीच नाही. पार डोकी फुटस तोपर्यंत त्यांची अवस्था आहे. 4 माणसं धरायला लागतात, पण कीर्तनाला सुद्धा जबरदस्ती घेऊन जावं लागते. मग एक सूक्ष्म आहे, त्याच्या पायऱ्या आहेत, एक एक पायरी आहे त्याची. बालवाडीत पहिला आला, 10वीला पहिला आला म्हणजे झालं, पहिला कंटिन्यू शेवटपर्यंत राहायला पाहिजे. मग अखंड वृत्त्या सर्व चिंतनाला फाटा देऊन जिकडं तुमच्या वृत्तीला भरकटणार आहे तिथे तुम्ही सांगायचं इकडे जायचं नाही, मला माझं ध्येय हे आहे, त्याचे चिंतन कर. आत्मतत्व हे सदा स्वयंप्रकाशी असते. आपण स्वतः स्वयंप्रकाशी आहोत, पण अजून आपल्याला कळत नाही ना, म्हणून या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा. आणि त्या बाबाने आपले केलेले खेळणं त्या फुटबॉलसारखं, हा बाबा इकडून फुटबॉलला मारतोय, तो तिकडून त्याला मारतोय, त्याच्यापेक्षा जोरात मारतोय, आहे की नाही. आपलं स्वयंप्रकाशी स्वरूप जाणण्यासाठी आपल्याला जायचं. आणि ते एक बाबा असणार या जगात, असा एखादाच तो महात्मा असणार, तो म्हणणार अरे माझ्यात आणि तुझ्यात काडी मात्र बदल नाही, आपण दोघे सारखेच आहोत. मग तो म्हणणार मग तुम्हाला कीर्तन येते मला येते का, अरे हा गुणांचा खेळ आहे, गुणाच्या व्यतिरिक्त आहे गुण, कला याच्या व्यतिरिक्त ज्ञान आहे. ज्ञान स्वयंभू आहे, ते कोण कोणाला घडवत नाही. ते देवाने बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले देही ना पायी, आणि त्या ज्ञानाच्या या देहात राहून विदेह स्थितीला जातो माणूस. आणि ते ज्ञान तुझ्याकडे ते माझ्याकडे. दीपे दीप लाविला तो आधील कोण, हां ते आधील कोण ओळखी. म्हणजे एक वेळा असं होणार, गुरु शिष्य जर दोघे जण गेले बरोबर, तर समोरचा कन्फ्यूज होईल नेमका गुरु कोण आहे शिष्य कोण आहे की नाही. या दिव्याने तो दिवा लावला म्हणजे हा दिवा गुरु आणि हा चेला, आणि दोघी ठेवले. नंतर बाहेरच्याला बोलवलं, सांगा यांच्यात पहिला कोण आहे, कोण सांगेल. आता जेंटलमेन सांगू शकतात, जर झिजलेला जास्त असेल तो, आणि जो जरा सांगू शकतो काय पाहायचं त्यांनी. हां हां त्या जर आपण गेलो आतमध्ये तर एखादा बुद्धिचातुर्याने म्हणेल ही मेणबत्ती बरीच उघडलेली आहे आणि ही नाही उघडलेली, मग तो सांगू शकतो कोणता पहिलं आहे जुनं आहे. पण तुम्हाला बघायचं आहे काय, प्रकाश. तुम्हाला उपाधी बघायची नाही, काय बघायचं आहे, प्रकाश. प्रकाश दोघांचा कसा आहे, सारखाच आहे. हां हां दीपाची निकोडी जैसे एकच तेज सरीसे, हां तैसा जो सर्वत्र शिजू. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक दिसणार नाही.
ते म्हणतात आत्मतत्व हे सदा स्वयंप्रकाश असते, मोठके गुरुमुखे दिसे उदयच आणि हृदयी स्वयंभूच असे. ते स्वयंप्रकाश आहे, काहीही त्याला प्रकाशित करू शकत नाही. ही भूमिका गुरुजींची पाहिजे. हा स्वयंप्रकाशीच होता. का आपण घडवला याला? याला घडवलं तुम्ही, बिघडलाय तो कोणाच्यामुळे बिघडलाय? मग नाही आपण घडवला. कारण बिघडल्यांची संख्या कशी आहे? जास्त आहे. काहीही त्याला प्रकाशित करू शकत नाही. आत्म्याला काहीच प्रकाशित करू शकत नाही. आत्मा सगळ्यांना प्रकाशित करतो. आपल्या सर्व अनुभवाच्या ते प्रत्येकातील भावना आणि विचार यांना ते प्रकाशित करते. बघा, आपल्या सर्व अनुभवाच्या व ते प्रत्येकातील भावना आणि विचार यांना ते प्रकाशित करते. आपल्या भावनेला, आपल्या विचारांना, आपली जेवढे अनुभव आहेत त्यांना कोणी प्रकाशित केलेले? त्या आत्मस्वरूपाने. ते स्वतः प्रकाशरूप असते. जसा सूर्य त्याच्या प्रकाशाखाली चमकणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा साक्षी असतो, असे तो सर्वांचा निरअपवादपणे साक्षी असतो. तो सूर्य सगळ्यांना प्रकाशित करतो आणि सगळ्यांचा परत कोण साक्षी आहे? तोच साक्षी आहे. तसा हा जगात सगळ्यांना प्रकाशित करतो आणि प्रकाशित करून परत वेगळेपणाने येतो. जाणीव तत्व बुद्धीमध्ये अनंत प्रकारे क्रीडा करत असते. आपल्या बुद्धीमध्ये कोण क्रीडा करतोय? तो परमात्मा करतोय. हे तुलसीदासांचं सांगणं होतं. मी नाही काही करत, जे पराक्रम केले त्या प्रभूच्या नामस्मरणाने केलेत प्रभूंनी. पण श्रेय मात्र कोणाला देतोय? मला अर्जुना, मला तुला श्रेय द्यायचंय. करता करविता मी आहे. कीर्तन कोण करतंय? कोण करतं कीर्तन? देवच करतो, तोच सगळं करतो. पण श्रेय द्यायचंय. येलकर बाबांनी छान कीर्तन केलं. म्हणलं येलकर बाबांनी लगेच खुश व्हायचं की नाही? खुश झाले तर जीही द्वंद्वातीत नाही, नाराज झाले तरी जीही द्वंद्वातीत, खुश झाले तरी नाही, नाराज पण नाही, सम. हां बरोबर. जाणीव तत्व बुद्धीमध्ये अनंत प्रकारे क्रीडा करते. विलसती मन व बुद्धीतील सर्व विचार त्यांच्याकडून प्रकाशित होतात. नाव पण अशी आहेत ना. एखाद्याचं नाव विलास आहे, तर हा विलास कोणाचा आहे? कोणाचा विलास आहे? सांग बरं, कोणाचा विलास आहे? त्या ईश्वराचाच आहे. गोरडे बाबा आणि मदनी बाबा समोरासमोर आले. ते म्हणले, बाबा मी पण विलास आहे, तुम्ही पण विलास आहे, पण मला काहीच येत नाही. ते म्हणले, एका विलासनी सांगायचं आणि एका विलासनी ऐकायचं. हे नाही, हा विलास हा शब्द आहे ना, म्हणजे जो विलास माणूस आहे ना, हा विलास कोणाचा आहे? त्या जाणीव तत्वाचा आहे. पण जाणीव तत्वाचा आहे तो जाणीव तत्व साक्षी आहे. एखादा ज्ञानी असेल त्यालाही कळेल हा विलास आहे परमात्म्याचा. पण विलासला कळायला पाहिजे काय? मी विलास आहे परमात्म्याचा म्हणून. त्याला नाही कळत. तो विलास कशाला समजतो? शरीराला. जाणीव तत्व बुद्धीमध्ये अनंत प्रकारे क्रीडा करत असते. विलसती मन व बुद्धीतील सर्व विचार त्याच्याकडून प्रकाशित होतात. तुम्ही म्हणाल चांगले चांगले देवाकडून होतात. गाथा कोणी बनवला? तुकाराम महाराज मध्ये हे कोणी स्फुरण केलं चांगलं? आणि वाईट वाईट कुठे देव करत असतो का? हां, जोपर्यंत तुम्ही वाईट स्वीकारता ना तोपर्यंत चांगले, आणि चांगलं स्वीकारता तोपर्यंत वाईट आहे. आता या जगात चांगलं बी नाही काही, वाईट बी नाही काही, परंतु तुम्ही आहात ना इकडच्या एका पॉईंटच्या पाठीमागं आहेत, म्हणून तुम्हाला म्हणावं लागतं. नाही तर जेवढे दुर्योधन, कोण आहे दुर्योधन? आमच्या गावच्या त्या अशिक्षित त्या ताई नलू ताई, त्या म्हटल्या आपण म्हणतो अर्जुन सुद्धा देव आहे. ते म्हणले अरे कर्ण दुर्योधन सुद्धा कोण आहे? कृष्णच आहे. पटेल आपल्याला? पटेल? पटलं पाहिजे आपल्याला. नाही पटलं तर एवढे दिवस काय केलं मग आपण? बघा ना पुढे कसं वाक्य दिले त्यांनी, किती महत्व. बुद्धीतील सर्व विचार त्याच्याकडून प्रकाश होतात. जसे उफळणाऱ्या सागरावर विलासणारा सूर्यप्रकाश त्यावरील लाटा. बघा, जसे उफळणाऱ्या सागरावर त्याच्यासारखे हिंदोळे चालू आहेत आणि त्या लाटा अशा नुसत्या आपटतात.
कशावर? सागरावर, है ना. पळतात कशावर? कशावर पळतात? कशावर कोण पळतंय? हा, असं उत्तर पाहिजे. पाण्यावर पाणी पळतंय का नाही? तैसे सागर, तैशा सागरी जळाच्या लहरी, जळचे लोळे जळावरी, तैसे हे जग चित्त सागरी. दुसरे परी असे, पुढचं नाही कळालं आम्हाला. हां हां, आपल्या चित्तामध्ये डोक्यात येते नाही तर तसं ते दुसरे असे ना. लाट वेगळं आणि पाणीच लोळे पाण्यावरी. एवढं करायला आपली बुद्धी किती पाहिजे. त्या बुद्धीला काय नाही पाहिजे, गण चढला नाही पाहिजे. भगवान आधी ऐकताना किती आपल्याला आनंद वाटतोय, पण इथल्या इथं सुद्धा ते आपण स्वीकारू शकत नाही. नाही स्वीकारू शकत. स्वयं विलासणारा सूर्यप्रकाश, त्यावरील लाटा, तरंग. बघा आता सागरावरच्या लाटा, त्याच्यावरचे तरंग. तरंग आणि लाटामध्ये फरक आहे का? जवळजवळ सारखाच आहे, पण मोठी छोटी असं त्यांना म्हणायचं असेल. बुडबुडा आणि फेस इत्यादी जे जे त्यात असतात त्या सर्वांना प्रकाशित करतो तसे. आता बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जलामध्ये फेस जो आहे तो मी नाही, पण इथं काय केलं त्यांनी? विकारलेलं जगत मी नाही. मग तिच्यात समजलं नाही का विकारलेलं? अरे समजलं. आत्ता जे आहेत भूतमान, भविष्यमान आणि वर्तमान काळात जे असणार आहे ते सगळं काय आहे? मीच आहे. आणि हे सुद्धा फक्त म्हणायचं नाही तर होय ना जाय. बघा हे लाट, बुडबुडे, फेस हे सगळं म्हणणं आहे, नाही तर सगळे मिळून काय टोटल? साहेब टोटल काय ते? सागरावरचं पाणीच आहे, सागरच आहे ते. हां, असे का नसे उदकासी प्रतिवासे, भले तेव्हा जैसे तैसे उदकाची. आता कोणाला पाण्यालाच सांगितलं की नाही, आपला काही संबंध आहे का? तसं भले, हां बघा तो चांगला असू नाही तर वाईट, भले तेव्हा जैसे तैसे उदकाची. गटारीचं पाणी समुद्रच, आणि गंगेचं पाणी, गंगेच्या पाण्याने लय भाव खायचा नाही, जमिनीच्या गटारीच्या पाण्याने स्वतःला खजील नाही करायचं, कमजोर नाही समजायचं. अधिष्ठानावर दृष्टी ठेवायची. ती दृष्टी होते खालच्या स्तरामधले. आता म्हणणं झालंय समजण्यासाठी, नाही ती खालचा स्तर नाही आणि वरचा नाही हे म्हणायचंय. काय बोलला शिवरील या रंगा, तू काय गटारातलं पाणी समजतो? मला गटारातलं समजतो, काय बोललासी? हां, आणि कोण समजत होतं गटारातलं पाणी? ज्यांच्या जे चौरंगावर बसलेले, गणटिळे लावलेले, मोठमोठे ग्रंथ वाचणारे ते बोलले होते वरील या. आता त्यांचे तर आपलं काय? आपलं काय दारी आम्ही खसखस आहे की नाही? त्यात असतात त्या सर्वांना ते प्रकाशित करतो तसे. जे अनात्म वस्तू वेगळे असते असत विलक्षणम, त्या आत्मतत्वात तुझे मन स्थिर कर. हे जाणीव तत्व तुझे स्वतःचेच आत्मतत्व आहे असे समजून त्यावर अखंड वृत्तीने सातत्याने चिंतन कर. म्हणजे तू स्वतःला परमात्मा समज, तू ईश्वर समज. ही क्लिप तुम्हाला पाठवली, त्याच्यामध्ये नाही सांगितलं की तुम्हाला कशाने अनुभव येणार आहेत. ते तुम्ही काय ठरवलेले कशाने अनुभव येणार आहे? तर आपल्या संप्रदायाने ठरवलेले का पंढरपूरला जायचं आणि पांडुरंग पाहायचा आणि पांडुरंग होऊन यायचं असं आहे. पण किती गेले आणि होऊन आलेत? उलट जे इकडून होऊन गेले होते पांडुरंग, त्यांचा रंगच निघून गेला आणि ते नुसते पांडू राहिले, रंग गेला निघून त्यांच्यातला. अनात्मतम या श्लोक क्रमांक 382 वाजतोय. या आत्मतत्वाच्या या
या दुसऱ्या कोणत्याही विचारांचा अडथळा येऊ न देता अखंडपणे बस मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, माझ्या असं सगळं जगत ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, माझ्या असं सगळं जगत ब्रह्म आहे, या विचाराच्या दुसऱ्या कोणत्याही विचाराचा अडथळा येऊ न देता अखंडपणे त्या भूमिकेवर राहायचं. येणार पण आल्यावर परत झटकायला शिकायचं. ध्यान करीत तेच स्वतःचे स्वरूप आहे अशी निसंदिग्धपणे त्याने अनुभूती घेतली पाहिजे, कोणताही संशय नसताना. थोडा जरी संशय आला, मद्याचा एक थेंब पडे, त्याचे दूध न खवडे, प्रचंड दुधाचे भांडे, त्यामध्ये एक थेंब काजी पडे. हा, दूध न दही जोडे होय खवडे दुधाचे. अजून एक गंगेचं त्याच्यामध्ये एक थेंब पडला, ज्ञानेश्वरीतली जोड, तरी ते खराब. म्हणजे कोणताही संशय न ठेवता मी ब्रह्मरूप आहे. आता तुम्ही आपण बघा ना, आपण प्रत्येकाचा नाही कोणाला सांगायचं नाही, मनातल्या मनात आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला वाटते का नाही मी ब्रह्मरूप आहे. आपण ध्यानाला बसतो तेव्हा वाटते की नाही शिंदे बाबा आपण ब्रह्मरूप आहे पक्क. देवबुद्धी आपल्याला बिलकुल आठवत नाही का नाही. त्यावेळेला काय माझं तुझं काही डोक्यात येतच नाही का नाही. निखळ तत्व आपल्या डोक्यात राहतं की नाही. हां, दुसरं सुस्त काय काय मधी मधी सुस्त गुस्त मधी हे की नाही. निखळ ब्रह्म तत्व आहे असं असं वाटलं. सर्वभूती मी भगवंत, सर्व भूते माझा आत, भूताभूती मीच हे समजत. हां, मीच येथे परमात्मा. सगळ्या भूतांमध्ये मीच भूत आहे आणि सगळ्यामध्ये मी, आणि मीच एक नटलेलो आहे अशी भावना. म्हणजे आलं जरी डोक्यात ना, समजा आपल्या कधी आता मी ध्यानाला बसलो ना, आलेत माझ्यामध्ये अरुण बाबा डोक्यात, तर मी समजा हे भूतामध्ये भूत तेच आहे, हे भूत बाजूला करायचं. हा, हे लहान भूत आहे, यांच्यामध्ये जे खरं भूत आहे ना त्याच्यावर मी लगेच जायचं. येणार ते विक्षेप निर्माण करायला येणार. तुम्ही जेवढं स्पीडने जाणार ना तेवढं ट्रॉफिक निघणार. तुम्ही कधी पण बघा, आपल्याला जायचं CSTला म्हणजे VTला CSTला, आणि आपण प्लॅटफॉर्मला आहे CSTच्या, पण गाड्या कल्याणकडे जास्त जातात. आणि जेव्हा कल्याणकडे जायचं असलं ना, त्यांना कसं काय कळतं काय माहिती आज आपल्याला कल्याणला जायचं आहे, तेव्हा त्या CSTला गाड्या जाणार सगळ्या. आणि CSTला जायचं असलं का त्या गाड्या सगळ्या. हे स्वाभाविक आहे, हे असं होतं, हे ठरवून नसतं. पण तुमचा तो एक त्याला पण म्हणायची आयशी कर्म साम्य दशा. ज्यावेळेला आपल्याला तिकडं जायचं ना त्यावेळेला दुसरीकडे नेणारं भेटणार. आणि हां, मी ब्रह्मरूप आहे असं आपण जेव्हा म्हणायला जाऊ ना त्यावेळेला उलट जे डोक्यात नव्हतं कधी देवबुद्धीचे ते विषय देवबुद्धीचे डोक्यात येतील. कधी डोक्यात नसणारे ते येतील त्यावेळेला. आणि ज्यावेळेला आपण काहीच ठरवत नाही त्यावेळेला कदाचित आपण स्वयंभूत असं असतो. मग त्यावेळेला आपण उंची वाढवायची ना, आपल्याला ते डिस्टर्ब बाजूला करता आले पाहिजे. तुम्ही सांगा, आपल्याला एक्सप्रेसला स्पीड ब्रेकर असतात नाही, आणि आपला मार्ग कोणता आहे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. मग स्पीड ब्रेकर आल्यावर ड्रायव्हरचं डोकं फिरल का नाही. स्पीड ब्रेकर नाही पाहिजेत आपल्याला. आणि ते एक्सप्रेसला नसतातच, नाही तर रस्ता उरकणार नाही. ते अडथळे तुम्हाला इकडे इकडे घेणारे. नाही तर मग तुम्ही एक कल्पना केली असाल, तुम्ही असाल गल्लीबोळामध्ये काय समजत असणार, आम्ही एक्सप्रेसला आहे असं कल्पना केली असणार तुम्ही. ते स्वतःचे स्वरूप आहे असे निसंशयपणे निस्तग्धपणे त्याने अनुभूती घेतली पाहिजे. कोणताही त्यांच्या अंतःकरणात विकल्प नाही आला पाहिजे. थोडा जरी आला संशय तरी अनेक पाप नाही घोर, म्हणजे मी परत देवबुद्धीवर येणार. अशा तऱ्हेने ज्यात आत आणि बाहेर असा कसलाही भेद नाही त्या आत्मतत्वावर अखंड वृत्तीने चिंतन केल्यावर तुम्ही तुमच्या स्वतःच्या सत्य दिव्य स्वरूपाची अनुभूती घ्याल. आत आणि बाहेर
आता आपण सगळे आत आहेत आणि काही बाहेर आहेत. कशाच्या संदर्भाने आत आणि बाहेर आहे? उपाधीच्या. जर उपाधीच आपली संपली तर आत आणि बाहेरचा प्रश्न आहे नाही. मग आपल्याला उपाधी आहे का? ही उपाधी आहे का आपल्याला? खरी आहे का? दिसते ना म्हणून मिथ्या म्हणायचं, नाही तर खरोखर उपाधी नाहीये. आता हे दिसते त्याला नाही म्हणायचं म्हणजे केवढी मोठी परीक्षाच आहे आपली सगळ्यांची. ही मोठी परीक्षा आहे. दिसतंय, चटके बसतायत आपल्याला, तरी म्हणायचं नाही. एक तर ते म्हणतील एक तर कमीत कमी याचा वरचा मजला रिकामा असला पाहिजे, आहे की नाही? सगळं दिसतंय टळटळ सगळं, तरी म्हणतो हे काहीच नाही. म्हणून हा नाथांच्या घरची उलटीचं खून आहे. वळसणीचं पाणी आड्यावर गेलं, हे उलटा मार्ग आहे. हा एका जनार्दनी मार्ग, हा उलटा. जो जाणेल तो गुरुचा बेटा बघा, आणि जो नाही जाणेल तो संसाराचा बेटा, आहे का नाही? स्वप्न पाहणारा जेव्हा जागृत होतो तेव्हा जागा झालेला तो जागृत अभिमानी आत्मा हेच आपले स्वरूप आहे असे अगदी स्पष्टपणे व शंकेचा काही लेश शिल्लक न ठेवता जाणतो. जरी मी रात्री जरी कोणतरी झालो होतो तर मी कोण झालो होतो? मीच तो झालो होतो. आणि आता सुद्धा कोण आहे? जो जनक आहे तो भीक मागत होता, तो गादीवर बसलेला तो बी तो एकच आहे. परंतु त्या दोघींच्या उपाध्या टाकून जर पाहिलं तर मग निखळ तू फक्त तत्व राहणार शिल्लक. मग झोपेत जरी स्वप्न पडलं तर मी तोच होतो ना, असंच वाटणार ना आपल्याला त्यावेळेला. या अवस्थेत शंकेचा काही लेश शिल्लक न ठेवता जाणतो. या अवस्थेत तुमचेच सत्यस्वरूप म्हणून स्वस्वरूपतया स्पष्टपणे जाण. जसं तसं जाणतो तसं इथे सुद्धा जाण. मी तोच आहे, मी तोच आहे. जरी मी स्वप्नातला या स्वप्नातला असलो तरी. मग हे स्वप्न आपल्याला नाही दिसणार. कधी दिसणार नाही आपल्याला? आपल्याला ह्या स्वप्नाचा विसर कधी पडणार? हा, ज्ञानाच्या भूमिकेत पडीला विसर स्वप्न माझे. हे गुरूंचं काम आहे. हे गुरूंनी आपल्याला केलेलं पण आहे. पण आपण सतत त्यांच्या पण संगतीत पाहिजे. त्यांच्या देहाच्या संगतीत, गुणाच्या नाही संगतीत. कशाच्या संगतीत पाहिजे? ज्ञानाच्या संगतीत पाहिजे आपण सतत. तर आपली भूमिका तशी होणार. बाबा काय म्हणतात? या सप्त्याला माळ घालून आलेले, पुढच्या सप्त्याला गेले का? पडला होता स्वप्नाचा विसर, पण परत स्वप्न जागृत झालं. परत मी झोपलो, परत मला स्वप्न पडलं. म्हणून सतत 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 मनाला तो अभ्यास लावायचा. श्लोक क्रमांक 383. या आत्मतत्वाशी प्रस्थापित झालेली एकात्मता पक्की करून, बघा कशाशी एकात्मता झाली पाहिजे? आपल्या विचाराची. मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप आणि मी या दोघांची काय झाली पाहिजे? एकात्मता प्रस्थापित झाली पाहिजे. मी आणि ब्रह्मरूप. सुरुवातीला औषध असं देणे, म्हण मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. त्या ब्रह्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे म्हणता म्हणता काय गायब होणार? मी गायब होणार. आणि त्याच्याशी प्रस्थापित झालेली एकात्मता पक्की करून आणि जीवाभावाची असलेली इतर सर्व तादात्म्य त्याचा त्याग करून जर त्याच्याशी समरस झाला तर जीवभाव शिल्लक राहील. आणि जीवभाव शिल्लक आहे तर समजायचं त्याच्याशी समरस झालोय आपण, नाही झालो. बस त्याच्याशी समरस झाल्यावर जीवभाव संपला. त्याचा त्याग करून जणू ते फुटक्या भांड्याचे तुकडे अथवा तशाच अन्य क्षुद्र गोष्टी आहेत असे समजून त्याने त्याच्यापैकी कशाचाही संबंध न ठेवता जीवन जगले पाहिजे. हे फुटक्या भांड्याचे तुकडे आहेत असं समजून याच्यात राहून तसं जगलं पाहिजे. मी शाश्वत आहे. हां, जरी आपण आरशाच्या पुढे गेलो आणि आरसा तुटलेला आहे आणि त्याच्यात एक 10-12 तुकडे झालेत आरशाचे, आणि त्या 10-12 आरशांच्या तुकड्यांमध्ये आपण किती दिसतोय? 10-12 दिसणार आपण. पण आपण 10-12 आहोत का? नाहीत. आपण त्याच्यापेक्षा
बरं त्याच्यात जर त्याला जाऊन त्या 10-12मध्ये एकाला घेतला बाजूला आणि त्याला दगडाने ठेसला का लागेल का नाही मारा आपल्याला? नाही. ती उपाधीत पडलेले फक्त काय आहे? प्रतिबिंब आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. तसा याच्याशी माझा संबंध नाही, पण राहायचंय परत कशात? याच्यातच राहायचंय. म्हणून अवघड आहे आपल्याला. त्याने त्याच्यापैकी कशाशीही संबंध न ठेवता जीवन जगले पाहिजे. उच्चतर तत्वाच्या अनुभूतीशी तुमचे तादात्म्य सतत दृढ करा. आहे तादात्म्य, पण सतत दृढ करा. सतत 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 त्याच्याशी. त्या कसं करायचं तर मागे आळीचं उदाहरण सांगितलं. सतत सतत करता करता आळी नुरेची वेगळी. त्या उच्चतर तत्वाच्या अनुभूतीशी तुमचे तादात्म्य सतत दृढ करा. जसजसे तुम्ही जाणीवेच्या उच्चतर पातळीवर पुढे सरकत जाल तसतसे व्यक्तिगत जीवाभावाच्या कल्पना मागे सोडून जाण्याचा सतत प्रयत्न करा. आपोआप होणार. जसजसा रस्ता उरकत जाणार तसतसं आपण त्या स्थळाच्या जवळ जाणार. गावाकडे निघालो, आपलं गाव 200 किलोमीटर आणि जेवायला गाडी थांबली 100 किलोमीटरला, म्हणजे आता किती प्रवास राहिला आपला? 100 किलोमीटर प्रवास सहज संपला. आणि जर आता परत मार्गस्थ झालं तर तोही संपणार. म्हणजे जसजसं तिकडे जाणार तसतसं इकडचा विसर पडत जाणार आपल्याला. सतत प्रयत्न करा. अहंकार, चित्त, बुद्धी, मन आणि शरीर या सर्व वृत्ती होत की ज्यांची गोळाबेरीज म्हणजेच व्यक्ती गणिक व्यक्तित्व होय. प्रत्येकाच्या मध्ये अहंकार आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, मन आहे आणि प्रत्येकामध्ये ते विखुरलेलंच आहे. अहम केंद्रित वृत्ती मागे टाका. मग ती आपला मागे टाकला ना आपण का समोरच्याचा सहज जाईल मागे. प्रयत्न करून बघा. शिंदे साहेबांचं उदाहरण. ते काय म्हणले, त्यांच्या गणपतीसमोर कीर्तन होतं. त्या कीर्तनामध्ये त्यांनी खूप विषय मांडले, खूप छान मांडले. 1 तास कीर्तन झालं, पण विषय एकदम उत्तम मांडले. तर त्यांचा जो विरोधक आहे चाळीमधला, जो नेहमी क्रॉस, काही घेणं देणं नाही तरी शिवीगाळ करणारा, तो मनुष्य घरी येऊन दुसऱ्या दिवशी विचारतो, कसं करायचं सद्गुरू, कसं काय करायचं? तुमचं कीर्तन मी लांब बसून ऐकलं. बघा, हा परिणाम होतो. मग तुम्ही जेव्हा तुमचा आम गलित गात्र कराल ना, समोरच्याचा झटकन निघून जाईल. अहम केंद्रित वृत्ती मागे टाका आणि जाणीव तत्वाच्या उच्चतर पातळीवर पुढे सरका आणि त्यात अधिक स्वतःस दृढ करून घ्या. हळूहळू, एका दिवसात नाही. ते काय म्हणतात, हळूहळू पंडू सुता मीच होणार. एक दिवस प्रवास उरकत तिथपर्यंत पोहोचणार आपण. जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा तशीच गोष्ट घडत असते. झोपताना कसं एकदम पडल्या झोप लागते, हळूहळू विसर पडतो आणि मग सगळं मिसरून जातो आणि पूर्ण त्या झोपेशी समरस होतं. तसं इकडे पण जाता हे विसरत एक दिवशी पूर्णपणे त्या गोष्टीचे. आणि जर काहीतरी थोडं डोक्यात राहिलं, झोप लागेल की नाही? लागणारच नाही झोप. मग इकडे सुद्धा काहीतरी डोक्यात राहिल्यानंतर स्थिती बांधणार की नाही? आपल्याला बांधू शकत नाही, कारण तो काय राहिला, त्याला प्रतिबंध राहिला तिथे. जागृतीतील व्यक्तित्व हळूहळू नष्ट पावते. कधी? जसं झोपेकडे चाललो हळूहळू विसरून. आणि तुम्ही सुषुप्ती अवस्थेत अधिक दृढ होता. सुषुप्ती म्हणजे काहीच न कळणे. इकडे पण तशी स्थिती, काहीच न कळणे. तुकाराम महाराजांना जो मारणारा मनुष्य आहे, त्याने बोरीच्या यांनी लाकडाने मारलेले, तरी रात्रीचे परत त्याला जाऊन म्हणतात, अरे बापरे, काय रे तुझ्या हाताला किती छाले पडले, तेल लावतो म्हणून. त्यांची मंडळीन घरची काय म्हणले असेल, काय माणूस आहे हा, त्यांना काहीच न कळणं. हो, गुण दोष शिवाय यांच्या नाथबाबांच्या अंगावर थुंकले, त्यांना जाणीवे नाही. आता हे तुम्ही ऐकलं का? तुम्ही म्हणायचं जाणीव कोणला नाही पाहिजे, कोणला नाही पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर काही झालं तर जाणीव कोणला नाही पाहिजे? सांगणाराला. आपल्याला सगळं हे प्रत्येकासाठी असतं, है की नाही? तुम्हाला कोणी शिवाय दिल्या तर तुम्ही लावून नाही घ्यायचं, है की नाही? असं पाहिजे आपण समजायचं. हे सगळं कोणासाठी चाललंय? आपल्यासाठी चाललोय. हां, तसे आम्हा केले नारायण. जेव्हा झोपी जातो बघा, असं होतं. ते म्हणतात जेव्हा आपण पिकलं, कडू पण गेलं, पण पहिलं होतं की नाही, पण आता गेलं. असं
हे असं प्रत्येकाचं होणार. जेव्हा कोणी कधी त्या प्रक्रियेत असणार तर, हे ना, जेव्हा कोणी झोपी जातो तेव्हा तसतशी घटना घडत असते. जागृतीतील व्यक्तित्व हळूहळू नष्ट पावते. तुम्ही सुषुप्तीत अवस्थेत अधिक अधिक दृढ होत जाता. जेव्हा तुम्ही सत्यत्वात दृढ होता तेव्हा भोवताली ज्या गोष्टी घडत असतात त्यांच्यात गुंतून न जाता जीवन व्यतीत करा. बघा, झोपलेला असला तर आजूबाजूला कामं चालूच असतात ना त्यावेळेला त्याला. आणि खरा झोपलेला कधी दमून रमून आलेला असला, किती गोंधळ असू द्या घरात, तरी त्याला त्या गोंधळाची जाणीव आहे का? पूर्ण तर झोपेशी एकरूप झालाय. तसं जेव्हा आपण याच्याशी पूर्ण एकरूप होतं, अवतीभोवती घडणाऱ्या घटनेंचा सुद्धा मग आपल्याला जाणीव राहील? मग नाही राहणार. जर का तुम्ही भोवताली घडत असणाऱ्या गोष्टीत सहभागी व्हाल तर तुम्ही विक्षेपात पुन्हा पडाल. मी चाललो जर कुठं भांडणं चालू असली का मला थांबावंसं वाटतं. हे म्हणतात काय घे नाही. बरं, त्या दोघांची भांडणं सोडायला जाऊन फटका कोणाला बसणार? आपल्याला. कारण तो सावध असतो, ज्याला बसणार आहे तो चुकवतो, आणि आपण सोडवायला गेलो म्हणजे फटका कोणाला बसणार? मग तुम्ही सहभागी व्हाल तर विक्षेपात पुन्हा पडाल. काही घेणं देणार नाही आपण. म्हणून जगात राहा. काही घेणं देणं नाही म्हणजे कोणी एखादा मरायला लागला तर जायचं सोडवायला त्याला. पण जिथं काही घेणं देणं नाही तिथं आपण स्थिर राहायचे. नाहीतर मग शिवाजी महाराजांनी तसंच ठरवलं असतं, काही घेणं देणं नाही आपल्याला. तसं नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनातलं सांगतो. तुकाराम महाराजांचे मित्र, ते मित्र समजायचे त्यांच्या टाळकऱ्यांमधले. निघाली पंढरीला वारी निघाली तर रस्त्याने जायचं म्हटले तर आता उद्या ठरलं, पण एक जण आला म्हणला आता मी नाही येऊ शकत, माझ्या भावानी मला घराच्या बाहेर काढलेले आणि आता मला घरसुद्धा नाही राहिलं, लेकरा बाळांना उघड्यावर टाकून मी जाऊ शकत नाही. बरं नको येऊ म्हटले, चालेल. आले वारीवरून महाराज, तरी त्याची तीच कंडिशन, आणि भाऊ त्याला दिवसेंदिवस त्रास देतो. तुकाराम महाराज म्हणले उद्या तुझ्या भावाच्या दरवाजात तुकाराम महाराजाचं कीर्तन होणार, बोर्ड लाव सगळीकडं गावामध्ये, प्रचार कर आणि आपल्या सगळ्या माणसांना तिकडं कीर्तनाला बोलवा. ही टाळ पखवात घेऊन गेले आणि त्याच्या वाट्यावर कीर्तन. त्यांनी जे कड्या कुलपं लावून आत बसलं, बाहेरच यायला तयार नाही. आणि अभंग कोणता घेतला? मऊ मेना म्हणून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. बघा, विष ते काय आमच्या पुढे कडू आणि अमृत आमच्या पुढं काय गोड. माय बापाहून बहु मायावंत करू घात पात शत्रूनी. बापरे, ती असं लट कापायला लागलं. कीर्तन संपल्यावर पायात पडलं आणि भावाला देऊन टाकलं. तिथं हे नाही जायचं आपण निघून. तुम्ही त्यात गुंतून जीवन व्यतीत करा. जर तुम्ही त्याच्यात गुंतून न जाता जीवन व्यतीत करा. जर का तुम्ही भोवताली घडत असणाऱ्या गोष्टीत सहभागी व्हाल तर तुम्ही विक्षेपात पुन्हा पडाल. म्हणून जगात राहा. तुमच्या मनात विचाराचे थैमान होऊ द्या, परंतु त्यास स्वतःच कधी गुंतून घेऊ नका आणि दुसऱ्यालाही गुंतू नका. यांच्या भावाच्या घरावर काही झाड का होतं, ते झाडाची फांदी शेजारच्या याच्यावर पडली आणि त्याचा पत्रा फुटला. आणि या दोघांची भांडणं चालू झाली, भावाची आणि त्या शेजाऱ्याची. आणि हे सोडवायला गेले. आणि यांनी कोणची बाजू घेतली पाहिजे? भावाची. हे म्हणले, भावाला म्हणले काय? ते म्हणले तो पत्रा फुटलाय आणि तो माझ्याकडे मागतोय, आता मी काय करणार, त्याच्या माझ्या काही संबंध नाही. ते म्हणले ठीक आहे, मी त्याला जाऊन सांगून येतो. त्याला गेले त्याच्या घरात. म्हणले काय झाले? म्हणले पत्रा फुटलाय, त्यांनी पैसे दिले पाहिजे. म्हणले किती रुपयाचा पत्रा आहे? म्हणले 400 रुपयाचा. म्हणले हे घ्या, त्याला काही सांगू नका, मी 400 रुपये दिले. आणि असं मिटून आले. मिटवताना आपल्याला झळ पडली पाहिजे. असं त्यावेळेला त्याच्यामधून बाहेर पडा आणि विक्षेपात पडू नका. म्हणून जगात राहा. तुमच्या मनात विचाराचे थैमान होऊ द्या, परंतु त्या स्वतःच कधी गुंतून घेऊ नका. होणार ना, अहो आपलं मन जास्त विक्षेप निर्माण करतं. आपण म्हणतो ना वैरीनं चित्ती ते आपलं मन चित्ती. मनाला किती थैमान घालू द्या, पण आपण त्याच्यासोबत जायचं. काय नाचायचं ना, मी स्थिर राहणार. जर तुम्ही फुटक्या घाटात पाणी अगर तेल ओताल, तुमचं भांडं कसं समजायचं आहे? फुटकं भांडं आहे. आणि त्या फुटक्या भांडामध्ये तेल वरून वतलं, पाणी वतलं तर ते शिल्लक राहील का नाही आतमध्ये? इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. प्रवचन नाही हा.
तर तुम्ही फुटक्या भांड्यात पाणी अगर तेल ओताल तर काही वेळाने त्यात काहीच राहणार नाही. एक या श्लोकाच्या शेवटच्या चरणाचा आणखी एक पाठभेद आहे. त्याचा अर्थ सरळ आणि अगदी साधा आहे. भोवताली गोचर होत असलेल्या वस्तुमात्राबद्दल एखाद्याने असंबंधित राहिले पाहिजे. जेव्हा आपण घट पाहतो तेव्हा आपणास माहीत असते घट ही वस्तू आहे आणि तो घट म्हणजे आपण आहोत असे कधीच वाटत नाही. त्याप्रमाणे आपण जीवभावाशी तादात्म्य होता कामा नाही. याच्यात दोन अर्थ दिले. एक अर्थ फुटकं भांडं, त्याच्यातून जरी वरून काय टाकलं तर ते गळून जाईल, काही शिल्लक राहणार नाही. आणि दुसरा अर्थ सांगितला त्यांनी, घट म्हणजे मी माती आहे. माठ फुटला तरी मातीचं काय नुकसान आहे का? तसं मी ब्रह्म आहे या भूमिकेवर राहिलं तर काहीच नाही. किंवा जे बी होईल ते इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं, पण मनावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. जर काही तुम्ही फुटक्या भांड्यात पाणी अगर तेल ओताल तर काही वेळाने त्यात काहीच राहणार नाही. जर भांडे फुटके नसेल तर त्यातील पदार्थ पुष्कळ काळपर्यंत त्यात राहू शकतील. जर ते भांडे फुटलेले असेल तर फारच थोडे बाहेर येईल आणि ते काढून घ्या, बस. बाकीचे जाईल थोडंफार आतमध्ये राहील आणि त्यात काहीच राहणार नाही. म्हणजे राहिलं ते बी काढून टाका. फुटक्या घटाप्रमाणे राहा या जगामध्ये. जर तुम्हाला मनाचा नाश करता येत नसेल तर त्याला निदान काही भोके पाडा. बघा, त्या मनाचा नाश नाही करता येत, त्या मनात जे राहत आहे ना त्याला छिद्र पाडून टाका, म्हणजे ते मनातून सगळं निघून जाईल. सुदामा पूर्ण अनासक्तीने जगला. सुदामा पूर्ण अनासक्तीने जगला तो याच पद्धतीने. बघा, जेव्हा त्याची पत्नी त्यास निराशेने बोलली तेव्हा तिचे बोलणे त्याने उत्कंठेने ऐकले आणि तिचा त्याला कळवळा आला. परंतु ज्या क्षणी ती थांबली तेव्हा त्याने ओम नमो भगवते वासुदेवाय असा आपला मंत्र जपणे सुरू केले. यालाच म्हणतात मनातून गोष्ट घालवणे. आता ती टाकून बोलली असेल खूप, परिस्थिती नाजूक असल्यामुळे, परंतु त्याने ऐकलं ती शांत बसल्यानंतर ओम नमो भगवते त्याचा नाममंत्र चालू ठेवला आणि ते सगळं रिकामं झालं, फुटकं भांडं असल्यामुळं. गळणारे मन याप्रमाणे रिक्त मनाचे रहा. तुला मोकळे करून घे. कोणी कोणाला मोकळं करायचं आहे? आपणच आपल्याला मोकळे करून घ्यायचं. मी ते भरून काढतो हाच असतो सर्व अवतारी पुरुषाचा संदेश. तुला मोकळे करून घे. उरलेलं काय असेल तर मागे झाले पाहू नका पुढे, बाकीचं मी तुला कव्हर करतो. हा भाव होता ध्यान विधी. किती 5 श्लोक होते ध्यान विधी, 79 ते 83. ध्यानविधी कसा करायचा आहे असा. आता असं सांगितलं का ध्यानविधी? त्यांनी काय सांगितलं? तुमच्या मनातले सगळे विक्षेप घालून टाका, तुमची देहबुद्धी घालून टाका. संसार खरा आहे असं वाटून नका देऊ, तो मिथ्या आहे असं ध्यान करा. हे एक सूक्ष्म ध्यान आहे. त्या ध्यानातून या ध्यानापर्यंत पोहोचतो. ते करायचं नाही असं नाही, पण त्याच्यातून भूमिका काय झाली पाहिजे. नाही तर त्याच्यातून मी 3 तास बसतो बरं का, मी 3 तास बसतो बरं का, 3 तास बसतो म्हणजे तो अजून शिल्लकच आहे. कोण जो बसतोय तो शिल्लकच आहे, त्याची ती भूमिका नाही झाली आहे की नाही. आता ही सगळं मनातले सगळं काढून टाकलं, फुटक्या भांड्याप्रमाणे राहून असं ध्यान करायचं सांगितलं. आता त्याच्यातून पुढचा 65 क्रमांकाचं प्रकरण आहे सर्वात्मक भाव. आता मनात काही राहिलं नाही, सगळं गळून गेलं, काही शिल्लक राहिले नाही. मग तो सर्वात्मक भाव कसा आहे? श्लोक क्रमांक 384 वाचतो. साक्षी स्वरूप आणि परिपूर्ण ज्ञान स्वरूप अशा त्या आत्मतत्वावर शुद्ध झालेले मन बुद्ध्याधिक उपकरणे पक्के करून. बघा, साक्षी स्वरूप परिपूर्ण ज्ञान स्वरूप अशा त्या आत्मतत्वावर शुद्ध झालेले मन बुद्ध्याधिक उपकरणे पक्के करून सर्वेंद्रियांना तेच वळण लावायचं. मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे पक्के करून, आणि थोडे थोडे त्यांना शांत चित्त करून त्याने आपले अनंत स्वरूप आत्मतत्वात प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं स्वरूप कसं आहे? अनंत आहे. दिसतो एवढे 100% नाहीत आपण. आणि आपण साक्षी रूप राहून पूर्ण ज्ञान स्वरूप होऊन आपलं झालेलं शुद्ध मन बुद्ध्याधिक यांना सुद्धा तोच धाडा द्यायचा. सर्वेंद्रिया सहित मी ब्रह्मरूप आहे, मी देहासहित नख शिकांत
ब्रह्मरूप आहे आणि माझ्यासं सगळं जगत ब्रह्मरूप आहे. त्याने अनंत स्वरूप आत्मतत्व प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शुद्ध मन ते की ज्याच्यातून रज तम गुण दूर केले आहेत. विलासी जीवन संपलं पाहिजे आणि कोणाही विषयी आकसबुद्धी नाही पाहिजे, है की नाही. मग ते दोन रज आणि तम दूर केले की समजायचं मन शुद्ध लेवलला होत चाललंय. म्हणजे कंदिलाला जे आलेली कोजळी आहे ती साफ केली तर प्रकाश व्यवस्थित बाहेर पडणार. दृश्य भावना विचार या जगताच्या पूर्ण मग्नतेपासून शुद्ध मन मुक्त असते. बघा, ज्याच्याकडं रज नाही, ज्याच्याकडं तम नाही, त्याला हे दृश्य भावना विचार हे जगत जरी दिसलेलं असलं तरी त्या जगताच्या पूर्ण मग्नतेपासून त्याच्याशी जे आपण समरस झालेलो आहे त्याच्यातून आपण अलगद बाजूला असणार. अख्ख्या याच्यावर समुद्रावर एक लाकडाची फळी तरते म्हणजे ती त्याच्यापासून कशी आहे, वेगळी आहे. या जगतापासून पूर्ण मग्नतेपासून मन शुद्ध मन मुक्त असते. ते त्याच्यात गुंतत नाही, आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यात नाही. जेव्हा वासनांचे सामर्थ्य कमी झालेले असते तेव्हाच केवळ बहिर्मुख पूर्ण मग्नता संपुष्टात येऊ शकतात. बघा, जसं मन मुक्त झालं का मनाला जे फसवणाऱ्या होत्या वासना, मन संपलं, वासना संपल्या. आणि त्या वासना संपल्यानंतर मग बहिर्मुखपणा जो आपले बाहेर पडायचे जे छंद होते ते ॲटोमॅटिक थांबणार. जे शरीर मन बुद्धी यांच्या सर्व कार्याचा साक्षी असते ते परमात्म तत्व. आपले शरीराने आज काय केलं, आज कुठे गेलो, काय केलं, आपल्या मनात काय काय विचार आले, आपल्या बुद्धीने काय काय योजना केलेल्या, या सर्व कार्याचा साक्षी असते. अशा मनाने शुद्ध आत्मत्वाचे चिंतन करा. आता हे शरीर, हे मन आणि ही बुद्धी आणि याच्यापेक्षा त्यांनी सांगितलं शुद्ध मन, हे मन आणि ते शुद्ध मन, हे मन या जगात फसतं आणि शुद्ध मन या जगापासून वेगळं असतं. या मनामध्ये 3 गुण आहेत आणि त्या मनामध्ये फक्त एकच शुद्ध सत्वगुण आहे, ते त्याचं साक्षी असते. अशा मनाने, त्या शुद्ध मनाने आत्मतत्वाचे चिंतन करा सतत. आता कशाने चिंतन करा, मनाने. आपल्याला नाम कसं जपायला सांगितलंय, मनातल्या मनात. बघा, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. बघा क्या आपलं सांगताना कसं सांगितलं, मनातल्या मनात चिंतन करायचं. आणि एकदा जे मनात असतं ना तेच करतो तो मनुष्य. जे मनात नाही ना ते तो करू शकत नाही. जरी त्याला सांगितलं कर तरी तो आपण कुठं मनावर घेतलेले. ही आहे या ठिकाणी दिलेली सूचना. जेव्हा हा साक्षी जाणीव तत्व आपल्या विचारांना प्रकाशित करतो तेव्हा त्या विचाराची आपणास जाणीव होते. बघा, कोण तयार करतो ही विचारधारा, ते जाणीव तत्व. आणि आपल्याला त्याची जाणीव होती की आता असे माझ्या मनात विचार चालले. हे जाणीव तत्व दृश्य भावना विचार जगाला प्रकाशित करते. आपणच हे जगत प्रस्थापित केलेलं आहे. अवघड आहे पटायला आपल्याला. आपल्या समजच्या पलीकडे हे जग आपण निर्माण केलेले. मग आपण निर्माण केले म्हणजे कोणी केलेलं, आपल्या कल्पनेने, आपल्या मनाने, आपल्या विचाराने, आपल्या बुद्धीने. परंतु कसं काय तुम्ही म्हणता, आम्ही कसं काय केलं, एवढं मोठं जग निर्माण केलं. रश्मीवरचा साप कोणी निर्माण केला आहे, बस ते तुम्ही स्वीकारता ना. शिंपलीवरची चांदी निर्माण केली ना, तसं जे जग निर्माण केलं. पण दृष्टांतातून सिद्धांत एवढं पटेल नाही पटत. कोणाला पटेल, ज्याचं मन शुद्ध झालेले, रज आणि तम विरहित झालेले, त्यालाच हे पटल. परी ज्ञानी विन नासिले, बुद्धी भेदासी आले. जे कल्पना नाही करायला पाहिजे त्या गोष्टी त्यांनी केल्या. बघा, अनेकत्व कल्पिलं, नाही कल्पायला पाहिजे त्यांनी. ते का कल्पिलं अनेकत्व, नाही कल्पायला पाहिजे ते का. ज्ञानी विन नासिले, ज्ञानामुळं नाश झाला आपल्याला. कुठे आलो होतो आपण,
पण त्या बघा, परंतु दृश्य भावना विचार जगत जाणीव तत्वात नसते. विचारांनी आपण जाणीव होते. हे जाणीव तत्व दृश्य भावना विचार जगाला प्रकाशित करते. बघा, हे प्रकाशित करतं. सूर्य सगळ्या वस्तूंना प्रकाशित करतो, पण त्या सर्व वस्तूंमध्ये तो असतो का? पण प्रकाशित कोणामुळे झाल्यात? त्याच्यामुळे. तशी आपली भावना होते, परंतु दृश्य भावना विचार जगत जाणीव तत्वात नसते. ते त्याला प्रकाशित करते, पण ते त्याच्यात नसते. सूर्य वस्तू जगताचा साक्षी असतो, पण त्या वस्तू मात्र सूर्यात नसतात. सूर्याच्या प्रकाशात त्या प्रकाशित होतात, पण सूर्य मात्र त्यांच्यात नसतो. सूर्य हा केवळ प्रकाश असतो. आत्मतत्व हे केवळ जाणीव तत्वात बोध मात्र असते. सर्व विक्षेपापासून पूर्ण तुटलेले असे तुमचे मन त्या जाणीव तत्वात दृढ करा. आता त्यांच्याशी संबंध तोडलाय ना, रज तम काम क्रोध वगैरे. आता यांचा संबंध कोणाशी जॉईन करा? त्या जाणीव तत्वात संबंध दृढ करा. त्या विक्षेपांना सावकाश सावकाश शांत स्थितीत आणा. एकदा का तुम्हाला याचा सपोर्ट भेटला का त्या हळूहळू हळूहळू नॉर्मल होत जातील. मग त्या विक्षेपांना सावकाश सावकाश शांत स्थितीत आणा आणि आत्मतत्वावरील चिंतनात तुमचे मन विसावू द्या. कुठं मन लागू दे? माझे मन लागो तुझे चरणी. पुढं काय? देवा माझे मन लागो तुझे संसार व्यसनी पडू नको. पडू नेदी. बघा, नेदी म्हणजे पडते जे म्हणून नेदी म्हणले. पडू नेदी, पण संसार व्यसनी पडते. पडू नेदी आणि एक काम कर देवा, आता माझे मन लागो तुझे चरणी. ही शेवटी सगळं काम आहे ना, गारानं कुठं नेऊन सांगायचे आपल्याला? कुठं सांगायचं? जाऊन देवालाच. तो हा निवारील भवदुस्तर ते वेगळे. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो हा निवारील नाही. हा, तो हा निवारील श्रम. बरोबर टाका. काहीच साकडे पडू नये देवाला. तो सगळ्या गोष्टीपासून आपल्याला तो सगळं करू शकतो. आपण फक्त सगळं त्याच्यावर बघ बाबा, तुला काय करायचंय आता ते बघ बाबा. तो हा कृपा सिंधू निवारी साकडे. हा, भवदुस्तर नदीचा ते झालं मगाशी, आणि आता यांनी दुसरं सांगितलं. तो हा कृपा सिंधू निवारी साकडे. येर ते बापुडे काय रंग? मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. तो हा निवारील. शांत स्थितीत आणा आणि आत्मतत्वावरील चिंतनात तुमचे मन विसावू द्या. त्याला सांगायचं काय व्या? त्याला जाऊन सांगू आणि मग तो निवारील. असे त्याला जाऊन सांगू आणि तो निवारेल. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. बघा हे, म्हणून शरण जावे. तो हा उतरील पार भवदुस्तर नदी जाते. आता हे भेटलं ना, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. बस, आता आपलं एवढंच काम राहिले. आता आपल्याला एवढं कळालं, आपण लई केलो पण दमछाट झालं तरी आपल्याच्यानी काय होणार नाही. त्यामुळं आता अंतिम बाबा तुम्हाला काय करायचं ते करा. माझं पोट दुखतंय पण मी ऑपरेशन करणार नाही. पण आता प्रमाणाच्या बाहेर देव डॉक्टरला सांगणार काय करायचं ते करा. आता काय नाही. आणि मग कापता कापता मेलं तर काय करायचं ते करा. तो हा निवारील तुझं वाटे ते आता करी अनंता. ते पुढचं नाही, फक्त तेवढं डॉक्टरला म्हणायचं तुझं वाटे आता ते करी अनंता. म्हणून याचं शेवटचं तुकाराम मार्ग तुका म्हणे घालू बस.
आता आपण नाहीच नेऊ शकत ते. तुका म्हणे हा तुगा म्हणे अंती तुझं वाचून नाही गती. बस त्याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. जसजसे तुमचे मन शांत होत जाते तसतशी तुम्हाला परिपूर्ण शाश्वत आत्मतत्वाची सातत्याने आणि जवळून अनुभूती येऊ लागते. जसं इकडं तुमचं काम कमी का तिकडं तुमचं माप वरती जाणार. श्लोक क्रमांक 385. जी आपल्याच अज्ञानाची प्रलंबने असतात त्या देह, इंद्रिय, प्राण, मन, अहम इत्यादी उपाधीपासून, बघा हे आपणच केले. कोणी आपण केले बघा. आता मी तुम्हाला विचारणार, जी आपल्या अज्ञानाची प्रलंबने असतात देह, इंद्रिये, प्राण, मन, अहम इत्यादी उपाधीपासून मुक्त असलेल्या महाकाशाप्रमाणे अखंड स्वरूप, अनंत स्वरूप अशा आत्मतत्वाची अनुभूती घ्या. जी आपल्याच अज्ञानाची प्रलंबने असतात. आपण कोण आहोत? चैतन्य आहेत. पण आपण स्वतःला काय समजायला लागलो? देह. म्हणजे आपण आपल्या अज्ञानाच्यामुळे आपण आपल्याला स्वतःला काय समजायला लागलो? देह. वास्तविक आपण कोण आहोत? आत्मा. इंद्रिय समजायला लागलो, प्राण समजायला लागलो, मन, अहम इत्यादी उपाधीपासून मुक्त असलेल्या महाकाशाप्रमाणे. महाकाश कशात अटकलेले नाही. अखंड स्वरूप, अनंत स्वरूप अशा आत्मतत्वाची अनुभूती घ्या. आपण एवढे व्यापक आहोत पण संकोचनी कार्य झालासी लहान. एवढा तू छोटा का झालास? तू एवढा मोठा असून एवढा छोटा का झालास? शरीर, मन आणि बुद्धी आपल्यातील अविद्येची मिथ्या प्रलंबने होत. म्हणजे ते खरं नाही. शरीर कसं आहे? मिथ्या आहे. मन मिथ्या आहे. असं वाटतंय का शरीर मिथ्या आहे आपलं? प्रवीणच खरं सांगाल, बाकी तुम्ही सगळे हा म्हणणार आहे. शरीर मिथ्या आहे असं वाटतंय प्रवीण? नाही ना वाटत अजून. शिंदे तुम्हाला? तुम्ही नेमकं का उलट बोलता नेहमी? मग तुम्ही उलट, तुम्हाला मिथ्या वाटतं आणि चंदूबाबाच्या गाडीत मला घेऊ नका संध्याकाळी म्हणले. येतानीच म्हणले का नाही? ते म्हणले बडबडच जास्त करतात, बसाय करतात, बडबड करतात. मग तुम्हाला शरीर मिथ्या वाटलं का खरं वाटलं? आता दोन्ही वाटते म्हणतात. असं आहे. आपण आपल्या मनाशी सुद्धा कधी खरं बोलत नाही. घरातल्यांशी तर नाहीच बोलत. आता घरातल्यांशी नाही बोलत, आपल्या स्वतःशी नाही बोलत, बाकीच्यांनी कशाला आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा? आणि आपल्यावरूनच आपण जग ओळखायचं. आपलीच ओळख, सगळ्यांची ओळख तिचे. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, अहम वगैरे ठासून भरलेले आहे. ते तैसे हे शरीर, ऐसे हे शरीर, ते पुढती न पवती नर. ते जे परमात्मा स्वरूप होऊन गेले ते पुन्हा मागे येत नाही. मग ते पुन्हा मागे येत नाही तर आता आहे तेच आपण समजायचं आम्ही हे, नाही तर तिकडं जाऊ आणि मग तिकडून पुन्हा परत इकडे येणार नाही. मिथ्या प्रलंब. आपण या सीमित उपाधीच्या अतीत होतो तेव्हा आत्मतत्वाची महाआकाशाप्रमाणे अनुभूती घ्या. दिसतो एवढे नाहीत, आपण व्यापक आहोत अशी अनुभूती घ्या. हे बाह्य अवकाश, महाआकाश अनुपाधित आणि सर्वव्यापी असते. बघा, बाहेरच्या आकाशाला कशाची उपाधी आहे का? याला उपाधी आहे की नाही? पण ते मात्र कसं आहे? आणि तुम्ही तसे आहेत. घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश. घटाकाश म्हणजे आपलं शरीर, मठाकाश म्हणजे येतलं, आणि महद आकाश. ह्या घटाकाशाने नेहमी समजायचं मी काय आहे? महद आकाश आहे, मी महद आकाश आहे. पण काही कामासाठी मी ही घेतले. जशी बदली होती का नाही आपली, तशी आपली बदली झालेली ह्या कामासाठी. हे काम झालं का आपण निघून जाणार इथून, आहे की नाही? हे बाह्य अवकाश अनुपादित आणि सर्वव्यापी असते. ते इतर वस्तुमात्रांना स्वतः मात्र त्यांनी बाधित न होता आपल्यात राहू देते. हे आकाश सगळ्यांना आपल्यात सामावून घेते, पण त्यांच्यामुळे ते स्वतः बाधित होत नाही. वस्तूमुळे आकाश कधी बाधित झाले?
नाही. आता ह्या भिंतीमुळे या आकाशावर काही परिणाम झालाय का? तसं आपण या जगात राहायचं, पण या जगामुळे आपण बाधित नाही झालो पाहिजे. आपल्या अंतरंगातल्या त्या मनामुळे, बुद्धीमुळे, उपाधीमुळे आणि बाहेरच्या आपण बाधित नाही झालो पाहिजे. तो शरीराच्या मेळे करिका कर्मे सकळे, आकाश धुपे न मळे तैसा असे. आता बघा बरं, कधी कधी आम्ही दुपारी आलो का हे सोसाट्याचा वारा सुटतो आणि मग ते मैदानातली सगळी धूळ उडते आणि मग आम्ही दरवाजा लावतो, कारण इथं आतमध्ये बसेल, आपल्या अंगावर बसेल पावडर लावल्यासारखं. पण आकाशावर बसते का ते? उडते कुठं? आकाशात, पण आकाशाला चिटकत नाही. तसं तुम्ही राहायचं, त्याच्यात राहून त्याच्यात नाही राहायचं. वस्तुमात्रांना मात्र स्वतः त्यांनी बाधित न होता आपल्यात राहू देते. सर्व वस्तू मात्राच्या आतीत असते ते आकाश. आता ह्या भिंतींच्या आत आहे, पण त्या भिंतींचा याला काहीच कोणता संपर्क नाही. त्याच्यात राहून म्हणजे ह्याच्या आत हे आहे. ह्या भिंतींच्या आत आकाश आहे का आकाशाच्या आत भिंती आहेत? आकाशाच्या आत भिंती आहेत, परंतु आकाशावर काही परिणाम नाही. तसं त्या परमात्मा स्वरूपाच्या आत आपण सगळे आहोत ना, आपला त्यांच्यावर परिणाम होत नाही. आता आपणच ते आहोत अशा भूमिकेवर आपल्याला आणले, मग आपल्यावर कशाचा परिणाम झाला नाही पाहिजे. व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र. गा बघा, उदास आणि व्यापक. आकाश व्यापक आहे आणि उदास आहे, एकदम जबरदस्त. ज्ञानेश्वरी शाबास. बघा आता ही ओळ आपल्या ऐकण्यात होती का? वाचण्यात होती का नाही? पारायण केले का नाही तुम्ही कधी? नाही. पारायण केलेल्या वाचण्यात आहे, पण डोक्यात नाही. त्यामुळं असं ऐकण्यात नाही आपल्या. आता आपल्या ऐकण्यात नाही तर कोणाच्या बोलण्यात नाही, म्हणून आपल्या ऐकण्यात नाही. आता यांच्या बोलण्यात आपल्या पुन्हा एकदा, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र. कितवा अध्याय? नंतर पाठवा. अध्यायाचं 20. शक्यतो असं 20 अध्यायाचं पाठ करायचं. अजून फायदा कोणाला? समोरच्याला फायदा राहणार. कारण त्याला कसं काय का, त्याला काय करून घ्यायचं आहे? फक्त काम न करता, अभ्यास न करता फक्त फायदा करून घ्यायचा. आयत्याला आयतच दिलं पाहिजे, त्याला मेहनत नको आहे काही, ते त्याच्यासाठी करायचं. शेवटी कसं आहे, गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा काढायचीच असती, होतच असते आपोआप, आहे की नाही? हां, इकडे त्याप्रमाणे बघा, आता त्या आकाशाप्रमाणे त्याप्रमाणे मला देहातीत प्राप्त होते. बघा आकाश कसं आहे? उदास आहे आणि अजून कसं आहे? व्यापक आहे. बघता ऐसे जाना, उदास आणि व्यापक. त्यामुळं गेले आशापास. व्यापकाला कशाची आशा राहणार? व्यापकाला आशा राहणार रे, सगळंच जर तो झालाय तर त्याला कशाची आशा राहणार आहे? आणि सगळंच तो झालं तर त्याला वेगवेगळं काय राहिलेलं? तो सगळ्याच्या आतीत. हां, हरी हा बालक नंदागणे. त्याप्रमाणे देहातीत, त्याप्रमाणे मला देहातीतता प्राप्त होते. तेव्हा मी भौतिक वस्तू मात्रांनी बाधित होत नाही. कधी? मी देहाच्या पलीकडे जाणार तेव्हा. आणि राहणार कशात? देहात असून देहात नसणे. त्याला काय होणार? भौतिक जगत बाधित करू शकत नाही. जेव्हा मन बुद्धी नष्ट पावतात, दूर होतात, तेव्हा शुद्ध जाणीव तत्वाशिवाय काहीच असू शकत नाही. जे सर्वव्यापी आणि शाश्वत असते असे महान जाणीव तत्व निर्देशित करू शकू असे दुसरे उदाहरणच नाही. शेवटीचं उदाहरण जर द्यायचंच असेल तुम्हाला त्या ईश्वर स्वरूपापर्यंत न्यायचं, तर सगळ्यात मोठं पंचमहाभूतामध्ये काय आहे? आकाश. म्हणून ते आकाश उदाहरणाला घेतलं. त्याच्यापेक्षा व्यापक दुसरं उदाहरण सांगता येत नाही. त्याची फक्त अवकाशाशी तुलना करता येणे शक्य आहे. त्या परमात्म्याची तुलना कशाशी करता येईल? फक्त आकाशापुरती, कारण ते सगळ्यात व्यापक आहे म्हणून. अवकाश हे काही अंतिम सत्य स्वरूप नव्हे.
नाही तर तिथंच म्हणून आकाशासारखंच आहे, नाही, समजण्यासाठी आहे. हां, नाही तर आकाश फायनल नाही. आकाशाला ज्याचं पांघरुण आहे सत्य ज्ञानानंत, गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आता असं नाही राहिलं. ते ज्ञानेश्वर महाराज होते 750 वर्षापूर्वी, आता नाही, आता राहिलेलं नाही तसं. पण ज्यांनी ठरवलं ना, तो आजही ते प्राप्त करू शकतो. आज आत्ता या वेळेला सुद्धा ते घडू शकतं. आज आत्ता या वेळेला हो. त्याच्या भूमिकेशी जेव्हा बाबा म्हणले, जेव्हा आम्ही सांगतोय तसं जर झालं, तुम्ही केलं तसं नक्की होईल, आणि नाही तसं झालं तर 5 लिटरचा घासलेटचा डबा घेऊन बसायचा आणि या बोवावर टाकून जायचं. काय प्रतिज्ञेवर बोलणे. आपण म्हणून झालं तर ठीक, नाही तर देवाला सोडून. लगेच नाही भेटणार. 12 वाद्य, शाबास. एवढ्या झटकन बघितलं बघा बरं, इकडे बघितलं आणि तिकडे बघितलं. भक्ताचं लक्षण सांगितलं की नाही, अमानित्व अदंबित्व तशा प्रकारचं. काय असे आपण एक तरी लक्षण लावून घेऊ ना आपल्याला. एक अमानित्व अदंबित्व, दंभ नको, जे आहेत बुवा असे आहेत बुवा आम्ही. 13व्या अध्यायात अमानित्व अदंबित्व. याच्यामध्ये आहे ना काय अनपेक्ष सुचिरबत भूत उदासीन गतम व्यथा. त्याच्यामध्ये त्याला काही कोणत्या गोष्टीची काळजी नाही. सर्वारंभ परित्याग्य यो मद भक्त समप्रिया, तो मला भक्त आवडतो. एवढं आवडायला आपण तसे झालो पाहिजे. लहान मुलं कशी काय आपल्याला आवडतात, गुटगुटीत, त्यांना काय घेणं नाही, निरागस, त्यांच्यामध्ये ते घेऊन येतात, काय नाही त्यांना काय. जेव्हा मन बुद्धी नष्ट पावतात, दूर होतात, तेव्हा शुद्ध जाणीव तत्वाशिवाय काहीच असू शकत नाही. जे सर्वव्यापी आणि शाश्वत असते असे महान जाणीव तत्व निर्देशित करू शकू असे दुसरे उदाहरणच नाही. याची फक्त आकाशाशीच अवकाशाशीच तुलना करता येणे शक्य आहे. अवकाश हे काही अंतिम सत्य स्वरूप नाही, ते सर्व पंचमहाभूतापैकी सर्वात सूक्ष्म शब्दगुण असतो, त्या अर्थी ती वस्तू ठरते. ते ठरलं असतं पण ते सूक्ष्म आहे. कसं आहे ते गुण, त्याला गुण आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे. आणि जे तोहारे श्रीहरी नाही रूप वर्ण गुण जेते, आणि इथे गुण आहेत म्हणून ते नाही आहे. गुण आहे त्याच्याकडे. त्या सीमित आणि सदा परिवर्तनीय वस्तू होत, त्या सीमित आहेत आणि ती त्याच्यापेक्षा मोठं आहे. आणि शिवाय हे परिवर्तनीय, त्याचा परिवर्तन होत नाही. ज्या अर्थी ती वस्तू असते त्या अर्थी त्यास आधी आणि अंत असणारच. आत्मतत्व हे अवकाश नव्हे तर ते महाआकाशासारखे आहे. त्याच्या बौद्धिक आकलनाकरता त्याची सूक्ष्मतम भूताशी आकाशाशी तुलना करता येते, एवढेच. ते सूक्ष्मात सूक्ष्म आहे. इतर भूतांपेक्षा ते व्यापक पण आहे आणि सूक्ष्म पण आहे. थोडक्यात ब्रह्माचे बघा, पाणी सगळीकडे आहे का, माती सगळीकडे आहे का, पण आकाश मात्र सर्वीकडे आहे. ते एकमेकापेक्षाच आहे. पाण्यापेक्षा माती जास्त आहे आणि मातीपेक्षा आकाश व्यापक आहे. आता माती नाही असं तसं पण नाही, कारण पाण्याच्या खाली पण काय आहे, माती, पण त्याच्याहीपेक्षा आकाश व्यापक आहे. कारण का, ते सगळ्या तत्वांना, चारही तत्वांना आपल्यात सामावून घेतं म्हणून ते व्यापक आहे. हां, पवनही गगनी तेवढाचे असे, सहज हलविल्या वेगळा दिसे, एरवी गगन तोचितो. हां, एकापेक्षा एक आहे ना ते. नभ मी नव्हे शून्यत्वे, अहम मी नव्हे दृश्यत्वे, जीव नव्हे मी परिच्छिन्नत्वे, माया मिथ्यत्व मी नव्हे. बापरे, बघा बरं, भागवत इकडे ज्ञानेश्वरी, इकडे भागवत. आता आपण काय करायचं शिंदे? काय
बघितलं सिनलकर, बघा. पण तुम्ही एकच सकाळ मगाशी ठोका मारून दिलं काय. सब सोनार की और एक लोअर की, काय सांगितलं होतं. खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. म्हणजे अख्ख्या परमार्थाचं त्यांनी एक हे सांगून टाकलं. आपले सगळ्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे. आता हे आपले सगळ्यांचे, आपण इथं आलो, हे कोणते दात आहेत आपले. दाखवायचे दात आहेत. आणि घरी गेलो आपले जे चालू झाले का आपल्या खुरप वगैरे, खुरपं काढायचे काम, का ते खरे दात आपले. गावी ऐकतो बरं. त्यामुळेच ते मुंबईला आल्यावर लगेच इकडं आली. आता आपण मुंबईला आलो असतो तर का मुंबईला यायच्यासाठी आलो होतो. एवढेच तो बघा. तर ते महाआकाशाशी, आकाश नव्हे त्या अर्थी त्यास आधी अंत असणारच आत्मतत्व हे अवकाश नव्हे, तर ते महाआकाशासारखे आहे. त्याच्या बौद्धिक आकलनाकरता त्याची सूक्ष्मतम भूताशी आकाशाशी तुलना करता येते. एवढेच त्या ताईचं सांगण्याचं म्हणणं होतं, मी जीव नाही आहे, मी देह नाही, मी शुद्ध चैतन्य तत्व आहे. कोणत्या ग्रंथात सांगितलं नाही होय, कोणत्या ग्रंथात हे सांगितलं नाही. पण कोणाच्याच डोक्यात आणि माथ्यात हे घुसायला तयार नाही. गोष्टी फिट झालेल्या आहेत फार, दुसरं उदाहरणच नाहीत. एवढेच सूक्ष्मभूताशी आकाशाची तुलना करता येते. एवढे थोडक्यात ब्रह्माचे, त्या सर्व व्यापकत्वाचे, शाश्वत तत्वाचे आपण चिंतन करावे आणि त्याची अनुभूती घ्यावी असे शंकराचार्यांना वाटते. त्यांना माहिती आहे घेणार नाहीत म्हणून त्यांना असे वाटते. असं त्यांनी हक्काने सांगितलं असतं, हे तुम्ही कराच. महाआकाशम इव या येथे वापरलेल्या दृष्टांताचा विस्तार करीत ते भाष्य पुढील श्लोकात चालू ठेवतात. आपण थांबूया. श्लोक क्रमांक 385 पूर्ण करून 381 ते 380 काल झाला, 381 ते 85 आज आपण केले. 85ला थांबतो. उद्या 86 पाहू. परवा ताईंचं कीर्तन आहे, संकष्टी आहे ना. आणि उद्या माऊलींनी आपल्याला वरती डोंगरावर बोलवलेलं आहे सगळ्यांना. फक्त पाण्याची बॉटल घेऊन यायची, जेवण बिवण सगळं भेटणार आहे. 10:15 तिथे टच राहायचं. ज्यांना कोणाला यायचं त्यांनी जलाराम बाप्पाच्या इथं 9:45 यायचं. आणि ज्याला स्वतःला एकट्याला माहिती आहे तो कधी येऊ शकतो, त्याला काय नाही. ज्याला माहीत नाही त्यांनी 9:45 यायचं. उद्या सकाळी पाण्याची बॉटल घेऊन. परवा ताईंचं कीर्तन आहे. उद्याचे दिवस संध्याकाळी विवेक चुडामणी होईल. कारण परवा होणार नाही, उद्या सांगितलं असतं, पण रोज सगळे येत नाही ना. ते कसे खो खोच्या खेळाप्रमाणे आज उद्या, तर उद्या आज आलेलं उद्या नाही आलं तर परवा यायला बसलं, तर परवा त्यांनी कुठे यायचं, संकष्टी मंदिरामध्ये. असो, विवेक चुडामणी ग्रंथ 385 श्लोकला आपण पूर्ण करून थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री विवेक चुडामणी ग्रंथ, संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. माता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मजल्यावे पसारे ताने. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाव, जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवर्त भूमंडळी भेट दुताया भूता, सदा कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांचन, मार्तंड वेता बहीण. हे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होते की लोकी. भजिलो आदि पुरुषी अखंडित,
आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेजी एतमणे श्री विश्वेश्वराहो हा होईल प्राण पसाहो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती.